आज आम्हाला आहे ना रिझल्ट पाहायला सुद्धा जायचंय। ते खाटूश्याम बाबांचं आहे ना मंदिर झालेलं आहे, तर आता आम्ही तिकडे। नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लाडका हर्षद गाडेकर। सॅटरडे मी कालच्या ब्लॉग मध्ये सांगितलं होतं तुम्हाला की ना 15 तारखेला माझा रिझल्ट आहे। आज आम्हाला आहे ना रिझल्ट पाहायला सुद्धा जायचंय, तर हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा किती मार्क्स पडते मला। आणि आज आपल्याला नवीन घराकडे पण जायचंय, कारण की तिकडे ना माझ्या बेडरूम मध्ये ना सगळं वॉशरूमचं काम झालेलं आहे, तर ते पण पाहू। आता मी ट्रान्झिशन करतो आणि आवरतो। फायनली आता मी रेडी सुद्धा झालेलो आहे, आता फक्त आम्हाला रिझल्ट बघायला जायचंय। आता पप्पा वगैरे पण आवरताय, तोपर्यंत मी आता आहे ना दादाचा ब्लॉग बघतो, कारण की दादा ते हॉटेलला फिरायला गेलेले, त्यामुळे त्यांचा ब्लॉग बघावा लागतो की काय काय करता येते तिकडं। स्कूबी स्कूबी काय म्हणणे तुझं, काय म्हणणं आहे? म्याव म्हणणे तुझं। आणि रिओ रिओ तुझं काय म्हणणे? वास घेऊ लागला तो फक्त, ही म्याव म्याव करते। पप्पा दाढी करायला भी 1 तास लावते, आंघोळ करायला भी अर्धा घंटा लावते, जेवायला भी 1 घंटा लावते। तू मार्क किती पडणार आहे ते सांग। पडल आता किती? 83 80 वगैरे असं काही। आता खूप वेळानंतर पप्पाचं पण आवरलेलं आहे, आता मी चाललोय रिझल्ट बघण्यासाठी। मला धाकधूक होती, धाकधूक। आता आपले जयराम भाऊ सरपंच पण आलेले, कारण की त्यांना आहे ना मम्मी सोबत जायचंय नळा आणायला। चलो चलो हम जा रहे स्कूटी पे, समजा। आता मम्मी काहीतरी सांगतीये तुम्हाला। काय? पहिल्यांदा हर्षदचे पप्पा हर्षदच्या शाळेत चालले, शाळा बघायला, आणि हर्षदचा रिझल्ट पहिल्यांदा नाही ना ग, 6वीत नव्हते आले का एकदा? 90 मार्क्स काढते तेव्हा पप्पा माझ्यासोबत जेव्हा पण राहते ना तेव्हा मी लकी असतो, चांगले मार्क्स पडतात। बघू आज काय होतं। चला जयराम भाऊ ते आज अल्टो घेऊन जाणार आहे। आता आलोय आम्ही शाळेत, चला मी तुम्हाला रिझल्ट सांगतो आल्यावर। तिकडे आपली शाळा। आता आलोय आम्ही नवीन घराकडे, मी मार्क्स सांगू का किती पडले। 84.45 असे काहीतरी आहे। मला ऑलमोस्ट 85 पडलेले, तर कमेंट मध्ये सांगा कसे आहे। मला तर वाटतंय ॲव्हरेज आहे, पप्पा पण म्हटले ॲव्हरेज आहे। मला अजून ग्रोथ पाहिजे, चला पुढच्या वेळेस बघू कसे पडतात। पण 85 तर पडलेले आहे, मी कधीच 85 वरच अटकलेलो आहे। चला जाऊ दे, ह्यावेळेस चांगली ग्रोथ झाली। मागच्या वेळेस कमी होती खूप, ह्यावेळेस तरी चांगली ग्रोथ झालेली। असे आपलं घर। चला माझा जेव्हा पण होता। आणि घराकडे ना त्या दिवशीपासून काहीच काम नाही झालेलं आहे, फक्त कलरचं वगैरे झालेलं आहे। आता मी ना फोन बघत बसलेलो होतो, आता थोडं घर बघतो काय काय काम झालंय, पण काहीच नाही झालेलं आहे। तसं तर तसंच आहे। आता मी आलो होतो वरती, तर चला आता आपण बघू की ना वॉशरूम मध्ये काही काम झालंय का नाही, कारण की ते भांडे वगैरे बसवायचे होते। बघू बेसिंग वगैरे बसलंय का। असं चालतो फिरत फिरत मी वरती, बघू। इथं ठेवणार आहे ते बेसिन ठेवणार आहे इथं। आता जेट स्प्रे पाणी आहे, पण त्याच्यात जास्त पॉवर नाहीये। अजून इथं पण आहे। खाली कसं काय चालू झालं काय माहिती, काही कनेक्शन नाही माहिती आपल्याला इकडचं। इथं तेवढं झालंय, चला खाली बघू काही झालंय का। बघूया। सॉरी, ही माझी बेडरूम, बघू याच्यात काही झालंय का। लाईट लावानच ओके। याच्यात भांडं बसलेलं आहे, म्हणजे फक्त ठेवलेलं आहे, अजून लावलं नाही। आणि हे ना ते असं अंगावर घरात का ते घरी काही खाल्लंच नव्हतं, तर आता मला पप्पा काहीतरी खायला घेऊन चालले। काय खाऊ घालता? काय तू जेव म्हणलो सकाळी, तू तेव्हा भूक नव्हती ना, बाहेर खायचं असतं म्हणून तुला। आता मी खातोय कचोरी। पप्पा तुम्हाला खायची? आता मी खाऊन पिऊन आलेलो आहे घरी, आणि मी ना कोल्ड्रिंक सुद्धा पिली आहे। आणि हे बघ ही वॉल किती सुंदर दिसते। आता मम्मीने ते पण सगळं सामान घेऊन आलेले, आणि आपल्या घरी ना सोलार पण लागणार आहे ना वरती, ते पण आले वरती बॅटरी फिट करण्यासाठी। आणि हे बघा ही वॉल ऑलमोस्ट झालेली। आता घरी ना कुशनचं पण सामान आलेलं आहे, तर मी आता मस्त याच्यावर झोपलेलो आहे।
एवढं सॉफ्ट आहे ना, लय मज्जा येते. मस्त झोपून राहतो. आता गरमी होती ना त्यासाठी तर फॅन पण आहे. आता मी फॅन पण चालू करायला लावतो कोणाला तरी. आता चाललोय आम्ही घरी. हे इथंच काम करणार आहे. बाय बाय. आपल्या संभाजीनगर मध्ये खाटूश्याम बाबांचं आहे ना मंदिर झालेलं आहे. तर आता आम्ही तिकडे चाललेलो आहे. आधी आम्हाला घरी जायचं होतं पण घरचा प्लॅन कॅन्सल झाला कारण की मम्मीला भूक लागलेली होती. तर आम्ही रस्त्यातच काहीतरी खाणार आहे आणि मग तसंच जाणार आहे. चला आता आमची रिव्हर क्रॉसिंग आलेली आहे. रिव्हर क्रॉसिंग नाही ते ऍक्च्युली ती नाला क्रॉसिंग आहे. हे बघ. अरे बाप. आता मी बाहेर उतरलेलो आहे. घ्या घ्या दम द्या, काहीच नाही माग. हळू घ्या. गेले हो पप्पा. अल्टोनी आज नाला क्रॉसिंग केली आहे. आता मला जाणं इथून. मम्मीची हार्टबीट थोडं थोडं वाढत चालली आहे आता कारण की गाडी नाही तर मागे चाललेली आहे. रेस द्या पप्पा, सरळ करून रेस द्या. तेव्हा मागे चालली गाडी चालू केलं. हा रेस द्या, रेस द्या, रेस. तिकडे गाडी टेक. लय घाण रस्ता आहे. ती गाडी ते चढ आहे ना त्यामुळे तिकडे टेकल ती. आता ते काका मदत करताय काढायला. जेव्हा गाडी एकदम मागे गेली तेव्हा हार्टबीट धक 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 व्हायला लागली. तुम्ही गाडी तिकडे कशाला घेतली? इकडे मारा म्हणत होता. मग तिकडे गाडी होती ना. तुम्हाला इकडे मारा म्हणत होता. घाण रस्ता आहे बापरे इथं. ते घेता बरोबर. आता तुम्ही काय केलं? तिकडे मारली ना मग ती गाडी अजून तिकडे तिकडे गेली. तिथे एक काका होते ते बोलले टेकल टेकल त्यामुळे पप्पा घाबरले. अरे बाप बस बी आली. आता जेव्हा गाडी एकदम माग गेली ना तेव्हा धक 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 व्हायला लागलो. मला होत होतं कारण की तिकडं उमणी होती, माग पाणी होतं त्यामुळे. मग आता आलोय आम्ही सगळ्यात पहिल्या प्लॉटवर. म्हणजे आम्ही 4-5 वर्ष आधी घेतलेला प्लॉट आहे. हा आहे तो या शेडच्या मागचा इथं बघा. हा आहे तो प्लॉट. मम्मी किती हा प्लॉट? 1100. आता आलोय आम्ही सांगी बायपासच्या प्लॉट कडं. इकडे पण आपला दुसरा प्लॉट आहे तर आम्ही तिकडे चाललेलो आहे. इकडून आहे एंट्री यायला पण त्यांनी तिथं तार काढलेले आहे त्यामुळे आम्ही काय केलं या दुसरी प्लॉटिंग मध्ये तिकडे गाडी लावली आणि मग पैपे चाललोय आता. Silhouettes of you are like a taunt. Never really know just what you want. इकडचं वातावरण किती भारी आहे. आधी आम्ही नवीन घर नाही घेतलेलं होतं ना तेव्हा आमची प्लॅनिंग होती की इकडे राहायला यायचं पण आम्ही नंतर मग नवीन घर घेतलं. मग आता तिकडे चाललोय राहायला कारण की इकडे ना अजून काहीच डेव्हलपमेंट नाही झालेली. इकडे डेव्हलपमेंट व्हायला 10 वर्ष आहे अजून त्यामुळे आम्ही नवीन घर घेतलेलं आहे. कुठे आहे तो प्लॉट? इथं इथं हे इथं 100. हे पण इथं काय टाकून ठेवलेले. अंगल खाजेते अंगल खाजेते खरंच. मला असं वाटतंय की आता मला पप्पाच्या याच्यात ब्लॉग घ्यावं लागणार आहे कारण की माझ्या याच्यात पण 1% चार्जिंग आहे, मम्मीच्या याच्यात पण 1% चार्जिंग आहे, पप्पाच्या याच्यात फुल चार्जिंग आहे. त्यामुळे आता मला याच्यातच घ्यावं लागणार आहे. तर क्लिअरिटी हा चार्जिंग संपवतो. आमच्या फोन मधली किडा आहे तो चार्जिंग. क्लिअरिटी थोडी वेगळी येत असेल त्यामुळे सांगून दिलं मी. आणि एक कॉमन गोष्ट सांगू का? आम्ही जेव्हा XL6 घेतली होती ना तेव्हा लयच XL6 दिसायच्या. आता आम्ही थाररॉक्स आणि स्कॉर्पिओन घेतलेली आहे ना एवढ्या दिसतोय एवढ्या. मला आहे ना दिवसाच्या आहे ना 10-15 तरी थाररॉक्स दिसत असेल आणि स्कॉर्पिओन पण तेवढ्याच. आणि मी असा ब्लॉग यामुळे घेते कारण की इकडे आहे ना सनलाईट आहे माझ्या बॅक साईडला मग तो रिफ्लेक्ट होतो आणि मग मी दिसतच नसेल त्याच्यात. मम्मीचं काय चालू आहे भाऊ इथं कुठाने? काय करते ग? आ
काटा काबर काढते पाहताय बाबा आता गाडी. मला असं बॉटलला वगैरे लात मारायला आवडतं. समोर पर्यंत घेऊन जायची टार्गेट हा आपल्या अल्टो पर्यंत घेऊन जायची. आलोय आपल्याला इकडून एंट्री करावं लागते. इथं बोर्ड लावलेला आहे. मला येतोय आता ताण. गाडीत पेट्रोल आता संपणार आहे म्हणजे लुक लुक करतोय काटा. रोड पास ना तरी 10 किलोमीटर तरी मदत आहे. 15 असेल का 15 आहे. फायनली आलोय आम्ही आता. लय दूर आहे म्हणजे हे बघा आता हे चौकाचे डोंगर आहे आमच्या इकडचं ठिकाण आहे. ते चौकाचे डोंगर आहे आणि त्याच्या समोर आहे चौका म्हणजे इथं आहे मंदिर. खूप दूर आहे म्हणजे 20 किलोमीटर तरी असेलच. म्हणजे बघा डोंगर क्लिअरिटी. हा बघा हे डोंगर तिकडं मंदिर आहे. फायनली आमचे दर्शन सुद्धा झालेले आणि त्यांनी ना तिथे ना गुलाबाची फुलं दिले. दाखव माझं आलं कोणते माझ लंबो आलंय हे बघा. आणि थोडंच समोर आल्यावर आहे ना इकडे पाण्याचं तळ सुद्धा आहे. चला आता परत आलोय आम्ही नवीन घरी आणि आता इथे ना गिझरचं काम चालू आहे. हे बघा इथं गिझर सगळ्यात वरच्या बेडरूमचं चालू आहे लावणं. आवाज एवढा येतोय ना आणि खालच्या बेडरूमचं दाखवून देतो तुम्हाला गिझर. आवाज नाही येत होता तर दाखवून देतो मी तुम्हाला. हे बघा गिझर यांनी पाणी गरम होतं असं काही आहे. इथं झालं माझ्या रूमचं. आता मी दाखवतो मम्मी पप्पाच्या बेडरूमचं. निवाळ्यानंतर मी सकाळी गादी आणली होती ती इथंच आहे. इथं आहे मम्मी पप्पाच्या बेडरूमचं. हां हे बघा सेम आहे. वरचं काय माहिती कसं आहे पण मी आता तोपर्यंत थोडे वेळ आराम करतो. आता दादा ते पण आलेले नवीन घराकडं म्हणजे दादाच आलाय. दादा फायनली उटी फिरून आलेला आहे. पप्पाच्या फोन मध्ये ब्लॉक का बरं रे? आमच्या मम्मीच्या पण फोन मध्ये चार्जिंग नाही माझ्या पण फोन मध्ये चार्जिंग नाही त्यामुळे माझ्या फोन मध्ये चार्जिंग. मिलन मला लागली होती भूक. आम्ही थांबलोय पाणीपुरी खाण्यासाठी. पप्पा तिथंच थांबले. हे बघा चॉकलेट चॉकलेट चॉकलेट. मी एक ट्राय करू राहिले याच्यातला. नाही खायचंय मला. मला लय आवडता. हे पण चॉकलेट हे पण चॉकलेट अजून आहे त्याच्यात पण मला हे वाला आवडतं. हे ट्राय करतो. ट्राय करू. वा हे भाई तुम्हाला खायचं नंतर खाईल. आता ते काय असतं ग बघ ते आपण गावाकडे घेऊन जातो ते अक्काला आणलो. पेन खजूर हे नाही खाणार तुम्ही दुसरं टाकतो. आजचा ब्लॉग मी या ठिकाणी एंड करतोय. कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा. कसा वाटला माझा रिझल्ट ते पण सांगा. तर भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.